नमस्कार, मी संतोष पाटील न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. गोकुळच्या निवडणुकीचा निकाल ह्या अर्थाने की गोकुळची निवडणूक आता नेमकी कधी होणार याबाबत न्यायालयाने काल स्पष्ट केले आहे. गोकुळवर प्रशासक येणार असल्याचे स्पष्ट संकेत आता आहेत. याबाबत येत्या सोमवारी किंवा मंगळवारी कोण प्रशासक येणार याची राज्य शासनाकडून निर्देश दिले जातील. मात्र दरम्यानच्या काळात गोकुळवर प्रशासक येताच चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. हसन मुश्रीफ यांची उलटगंती सुरू झाली आहे. त्यांच्या पाठीमागे आता ईडीचा ससेमिरा लावणार आहे. गोकुळमधील जे कोणी कारभारी संचालक आहेत त्यांच्या प्रॉपर्टीची तपासणी करणार, कोणालाही गोकुळच्या बाबतीत सोडणार नाही असे आमदार शिवाजी पाटील म्हणाले. यामुळे संतप्त झालेल्या हसन मुश्रीफ यांनी जोरदार पलटवार केला. त्यांनी आमदार शिवाजी पाटील यांचे शिक्षण, त्यांची पार्श्वभूमी काढली. मंत्री मुश्रीफ यांनी काल दिलेल्या पत्रकात ते म्हटले की शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, तुमचे पूर्वायुष्य काय होते, तुमचा जास्तीत जास्त कालावधी कुठे गेला आहे, याबाबत मला इत्थंभूत माहिती आहे. मी याबाबत बोलणार नव्हतो. मात्र सातत्याने माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर जी शिवाजीराव पाटील यांच्याकडून टीका होते त्यामुळं मला बोलण्याची वेळ आलेली आहे. आणि जर शिवाजी पाटील यांचे जे कोणी उमेदवार गोकुळमध्ये उभे राहतील किंवा रिंगणात असतील त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस मदत करेलच असं नाही, असाही इशारा मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. यामुळे महायुतीच्या राजकारणात सर्व काही आलबेल असेल असे यापुढे असणार नाही किंवा ज्या काही त्यांच्या आरोप प्रत्यारोप होत आहेत याबाबत बुधवारी किंवा येत्या मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचेही हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे. शिवाजी पाटील फक्त माझ्या कुटुंबावरच नाही तर शिवसेनेवरही टीका करत आहेत. यामुळे महायुतीत कलहाचे वातावरण असल्याचे ते मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घालतील. मात्र शिवाजी पाटील यांनी स्पष्ट केले आहे की यापुढे हसन मुश्रीफ यांच्या कारभाराचे वाभाडे करणे हाच माझा एककलमी कार्यक्रम राहील. हसन मुश्रीफ हे खंजीर घेऊन फिरतात या अर्थाने की त्यांनी महायुतीत राहून भाजपचे उमेदवार पाडण्याचाच त्यांनी कार्यक्रम केला. यामुळे त्यांना गोकुळच्या निवडणुकीत सोबत घेऊ नये असेही शिवाजी पाटील यांचे म्हणणे आहे. आणि ही सर्व बाबत तेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार आहेत. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात महायुती, भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात सुरू असलेला जो कलगीतुरा किंवा अंतर्गत कलह आहे याचा चेंडू आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात देवेंद्र फडणवीस नेमका कोणता आदेश देतात, ते या नेत्यांचे मनोमिलन कशा पद्धतीने घडवून आणतात. जरी मनोमिलन त्यांनी घडवून आणलेच तरी यांच्यात जो दुरावा निर्माण झाला आहे किंवा जे आता शिवाजी पाटील थेट म्हणतात की हसन मुश्रीफ नकोतच, गोकुळच्या राजकारणात तर नकोतच नको, तर मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे की माझी माणसं चिडलेली आहेत, ते पाटील यांच्या उमेदवारांना मतदान करतीलच असे मी सांगू शकत नाही. हा दोघांनीही दिलेला इशारा मनोमिलनानंतर कुरघुडीच्या राजकारणातही रूपांतरित होऊ शकतो. त्यामुळे गोकुळच्या राजकारणात येत्या काळात ट्विस्ट पाहायला मिळेल. जरी महायुती म्हणून हे सर्व नेते एकत्र लढले तरी अंतर्गत राजकारण आणि त्याचे तरंग काही वेगळेच असणार आहेत. आणि या सर्व घडामोडींचा येत्या जी गोकुळ झाल्या लगेच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होणार आहे त्याच्यावरही याचे पडसाद उमटलेले दिसते. त्यामुळे येत्या काळात भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात जिल्हा अंतर्गत असलेला संघर्ष किती टोकाचा होतोय किंवा त्याच्यातील अंतर्गत जे तरंग असणार आहेत किंवा जे अंतर्गत कुरघुडीचे राजकारण कुठल्या टोकाला जातात यावरच महायश आणि अपयश अवलंबून असेल. अशाच नवनवीन घडामोडी आणि अपडेटसाठी पाहत रहा SP न्यूज. धन्यवाद.